बाव संघाचा केलेला पराभव। नाणेफेक जिंकतोय ओमकार स्पोर्ट तेरसे बांबार्डे संघ। नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय सलामीची जोडी बाबू स्पोर्ट सावंतवाडी संघाची। बॉलिंग मार्क पर राजा नाटेकर, नॉस्ट्राइकर एंडवर गणेश करंगुटकर। बॉलिंग मार्क पर श्रीकांत गावकर। पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेने। श्रीकांत गावकर सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरील एक मोठं नाव, अगदीच नुकती संपन्न झालेली यशोदा प्रीमियर लीग कलंबिसच्या मैदानावर श्रीकांत गावकर आयकॉन खेळाडूच्या रूपात समाविष्ट होता। अक्षरशः एक हाती ज्याने स्पर्धा गाजवली होती असा श्रीकांत गावकर 2 वर्षापूर्वी वेंगुर्ला कॅम्प मैदानावर छत्रपती चषकाच्या निमित्तानं श्रीकांत गावकर नावाच्या वादळाचा उगम आणि त्यानंतर या वादळाने जिल्ह्यातील जवळपास सर्वच मैदानावर केलेला कब्जा, आपल्या नावाचा केलेला जलवा, तोच श्रीकांत बॉलिंग मार्कवर पहिल्या चेंडूवर एकेरी धाव। इनिंगची सुरुवात राजा नाटेकर एक सिंगल घेऊन स्ट्राइक रोटेट करतोय। गणेश करंगुटकर येतोय स्ट्राइकर एंडवर, अजून एक मोठं नाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील। अपरकट पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार, व्हरेनियम चौकार। आपल्या उंचीचा फायदा उठवतोय गणेश या आखूड टप्प्याच्या चेंडूवर। शॉर्ट फॉरवर्ड पॉइंट या दोन क्षेत्ररक्षकांना बीट करून सर्कल क्लिअर करतोय। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि या सर्कल क्लिअर झाल्यानंतर चेंडू सीमारेषा पार, व्हरेनियम चौकार। यावेळी फुल टॉस, खराब चेंडू, खराब चेंडूला अगदी योग्य नसीहत, सीमारेषा पार, मॅक्झिमम व्हरेनियम षटकार। एकामागोमाग व्हरेनियम चौकार, व्हरेनियम षटकाराची नोंद होताना पाहायला मिळते आणि स्पर्धा प्रायोजित केली जाते व्हरेनियम क्लाउड्सच्या वतीने। व्हरेनियम कोकण प्रीमियर लीग 2024 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 150 पेक्षा जास्त युवक युवतींना BPO कॉल सेंटरच्या माध्यमातून ज्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलाय। शैक्षणिक क्षेत्रातील एक मोठं नाव अर्थातच व्हरेनियम क्लाउड। यावेळी गणेशचा फटका फसतोय। शॉर्ट मिड विकेट क्षेत्ररक्षक केतन चेंडूच्या खाली आणि गणेशची खेळी होते समाप्त। एक व्हरेनियम चौकार, एक व्हरेनियम षटकार खेचल्यानंतर पहिल्या विकेटचं पतन। धावसंख्या एका गडाच्या मोबदल्यात 10 धावा। 11 सांघिक धावा, गणेश वैयक्तिक 10 या धावसंख्येवर। सिंधुदुर्ग आणि गोवा मर्यादित ही स्पर्धा कालच्या दिवसात गोवा आणि सिंधुदुर्गमधील तालुका स्तरावरील 5 संघ आपण पाहिले। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4 संघ तालुका स्तरावरील या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळत आहेत। सावंतवाडी तालुक्यातील 2 संघ, कुडाळ तालुक्यातील 2 संघ आणि या 4 संघांमधून 2 संघ असतील पात्र उद्याच्या दिवसासाठी। उद्याचे सामने सेमीफायनलचा थरार सकाळी 9:30 वाजल्यापासून या मैदानावर चालू होईल आणि उद्याच्या दिवसासाठी बऱ्याच नवनवीन गोष्टी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील। व्हरेनियम क्लाउडच्या वतीने, कोकणनाऊच्या वतीने, विशाल सेवा फाउंडेशनच्या वतीने काही महत्त्वाच्या घोषणा आपल्याला अगदी थोड्याच वेळात उद्याच्या दिवसाबद्दल ऐकायला मिळतील। कसे असतील उद्याचे सामने, कशा प्रकारचा असेल उद्याचा थरार, हे सगळं आपल्याला आजच्या दिवसात कळेल। उद्या कोण कोणासमोर असेल सेमीफायनलसाठी ही सुद्धा गोष्ट आपल्याला कदाचित आज समजेल। पण उद्या सकाळी 9:30 वाजल्यापासून पुन्हा एकदा सावंतवाडी जिमखाना मैदानावर क्रिकेटचा थरार, रणसंग्राम आणि रणसंग्राम। यावेळी एक वेगवान चेंडू, ज्या श्रीकांत गावकरचा आपण कौतुक ऐकत होतो त्या कौतुकाला साजेसा चेंडू। जळगाव एक्सप्रेस रुपेश तांडेल विकेटकीपरच्या भूमिकेत, या रुपेशला बीट करून चेंडू एका धावेसाठी। यशोदा वॉरियर्स कलंबिस आणि रुपेश तांडेल हे एक जुनं नातं, पण यावेळी तालुका स्तरावरची स्पर्धा असल्यामुळे रुपेश या संघात समाविष्ट नव्हता। अपिश ड्राईव्ह डीपेक्षा कव्हरच्या दिशेने, चेंडू सीमारेषेच्या पार होतोय व्हरेनियम चौकारासाठी। बॅटर्स नेम जी रेडकर। उद्याचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4 संघ उद्या आपल्याला पाहायला मिळतील सेमीफायनलमध्ये।
ही स्पर्धा गोवा आणि सिंधुदुर्गपुरती मर्यादित होती, पण पहिल्या दिवशी गोव्याचा संघ स्पर्धेतून बाहेर पडतो। याचा अर्थ सेमीफायनलमध्ये चारही संघ असतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि उद्याच्या दिवशी संघ मालकांकडे एक मुभा असेल आउट स्टेशन। एक खेळाडू आपण संघात समाविष्ट करू शकता जो असेल गोवा किंवा सिंधुदुर्गच्या बाहेरचा। जीजी उर्फ शिवराम नवीन फलंदाज। तर उद्याच्या दिवसासाठी संघ मालकांकडे मुभा असेल, कंपल्सरी नसेल। जर आपल्याला शक्य असेल तर एक संघ आपण सिंधुदुर्ग किंवा गोव्याच्या बाहेरील एक खेळाडू आपण आपल्या संघामध्ये समाविष्ट करू शकता। ही मुभा असेल, हे कंपल्शन नाहीये, ही सुद्धा आपण सर्व संघांनी नोंद घ्यावी। पण उद्या या मैदानावर आपल्याला ऑल इंडिया लेवलचे काही खेळाडू खेळताना पाहायला मिळतील ही अपेक्षा असेल, कारण 4 संघ जे सेमीफायनलमध्ये दाखल राजाराम वॉरियर्स तळवडे, जय गणेश मालवण देवली, आजच्या दिवसातील 2 संघ जे असतील पात्र। सध्याच्या सामन्याचा विचार केला तर बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी, ओमकार स्पोर्ट तेरसे बांबार्डे संघ या 2 संघांमधील एखादा संघ नक्की क्वालिफाय होऊ शकतो अशी सध्याची स्थिती। बॉलिंग मार्कवर केतन येतोय, वैयक्तिक दुसऱ्या षटकाची जबाबदारी, सांघिक धावसंख्या 16 राजा नाटेकर। शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक, डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटच्या दिशेने सरकतोय। पहिल्या प्रयत्नात चेंडूवर मिळवलेलं नियंत्रण, एकेरी धावेचं रूपांतर, फक्त एकाच धावेवर समाधान। धावसंख्या होते 17 तेरसे बांबार्ड्यासारख्या एका छोट्याशा गावातील हा संघ या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय। ओमकार स्पोर्ट तेरसे बांबार्डे या संघातील गौरव कानडे, अंकुश बांबार्डेकर हे खेळाडू काल या स्पर्धेत खेळले, तरी सुद्धा हार न मानता लढवय्या वृत्तीने आमच्या ओमकार स्पोर्ट तेरसे बांबार्डे संघाचं स्पर्धेत आगमन होत आहे। आणि आगमन झाल्यानंतर हा संघ पहिल्या सामन्यात एक सुंदर विजयश्री प्राप्त करतोय, मोहिमेची सुरुवात करतोय। याच संघाने कट्टाच्या मैदानावर मनसे चषक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती, उपविजेते पदावर आपलं नाव कोरलं होतं। तो तेरसे बांबार्डेचा गुणवान लढवय्या खेळाडूंचा संघ मैदानावर। दुसऱ्या बाजूने विचार केला तर बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी तालुक्यातील युवा आणि दर्जेदार खेळाडूंचा या संघामध्ये समावेश, खास करून सलामीवीर म्हणून ज्याला आपण पाहतोय तो राजा नाटेकर, बाद झालेला गणेश कनूटकर, जीजी रेडकर आणि या व्यतिरिक्त सुद्धा अजून बरीच नावं। पण सध्या ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष स्थिरावलंय राजा उंके राजा नाटेकर। विस्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा हा दर्जेदार खेळाडू 6 फुटांची उंची, नगराध्यक्ष चषक सावंतवाडी स्पर्धा गाजवल्यानंतर ज्या राजाने कधीही मागे वळून पाहिलं नाही असा हा खेळाडू। अलॉंग विथ द कार्पेट टेनिस क्रिकेटमधील एक दुर्मिळ फटका, स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑन पर्यंत पोहोचतोय। एकेरी धावेवर समाधान आणि एकेरी धावणीची धावसंख्या 19 पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा। या षटकात आतापर्यंत 4 चेंडूत फक्त 3 धावा केतन खर्च करतोय। केतन आगलावे, नारायण बगडे हे काही गुणवान खेळाडू, तेरसे बांबार्डे संघाचे अनेक वर्ष तेरसे बांबार्डे संघाचं प्रतिनिधित्व करणारे हे गुणवान खेळाडू आज स्वामिक अवश्य मनपूर्वक आभार मानावे लागतील की या खेळाडूंना त्याने एका मोठ्या स्पर्धेत खेळण्याची संधी दिली। यावेळी मोठा फटका जीजी रेडकरच्या बॅटमधून, जीजी राजी व्हरेनियम षटकार मॅक्झिमम। आखो टप्प्याचा चेंडू टाकण्याची चूक होती केतनची। जीजी एक छोट्या उंचीचा खेळाडू, उंची जरी छोटी असली तरी फलंदाजी ज्याची खूप मोठी, एक मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून व्हरेनियम सिक्सर। 25 यापूर्वीच्या चेंडूवर झालेली चूक सुधारत यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू केतन आगलावेकडून पाहायला मिळतोय। 2 षटकांची होते संगता। 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एका गडाच्या मोबदल्यात 25 धावा। पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या। श्रीकांत गावकर यांनी या षटकात मात्र 9 धावा खर्च करतोय केतन आगलावे। अजूनही नारायण बगडेची गोलंदाजी शिल्लक। बघूया नारायण कधी दिसेल बॉलिंग मार्कवर जळगाव एक्सप्रेस, सरंबळ एक्सप्रेस, रुपेश तांडेल। कुडाळ तालुक्यातील सरंबर सारख्या एका छोट्याशा गावातून आलेला हा खेळाडू सध्याच्या घडीला पिंगुळी येथे स्थायिक। जिल्हा स्तरावरील एक मोठं नाव, राज्य स्तरावरील एक मोठं नाव, मुंबईच्या स्पर्धेमध्ये सुद्धा
मुंबईच्या मैदानावर आतापर्यंत किमान 4 हाफ सेंचुरी ज्या खेळाडूच्या नावावर, 12 पेक्षा जास्त अर्धशतक ठोकणारा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक विस्फोटक खेळाडू जळगाव एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर रुपेश तांडेल. फटका सुंदर, नारायण बगळे. थोडासा दृष्टिक्षेपात असणारा हा चेंडू, नारायण बीट होतोय. अगदी बरोबर सिद्धू, पिकअप घेणं गरजेचं होतं. या झेलसाठी थोडं पुढे सरकणं गरजेचं होतं. मात्र काही क्षणापुरता चेंडू जणू काही नजरेआड झाला नारायणच्या आणि चेंडूवर झेल घ्यावा, चेंडू अडवावा या दुधा मनस्थितीत टप्पा पडल्यानंतर चेंडू वरेनियम चौकारासाठी सीमारेषेच्या पायावर विश्रांती घेतोय. 29 रुपेश तांडेल दुसरा चेंडू घेऊन राजासाठी. वाईड बॉल, वाईड +1. एक वेगवान चेंडू, रुपेश तांडेलचा प्री डिटरमाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता राजाचा. अति वेगवान चेंडू होता रुपेश कडून. वेगावर नियंत्रण मिळवावं लागेल, वेगापेक्षा सुद्धा टप्प्यावर नियंत्रण मिळवणं गरजेचं, कारण राजासारखा एक दर्जेदार खेळाडू समोर. राजा नाटेकर विरुद्ध रुपेश तांडेल ही लढाई बघण्यासारखी असेल. सिंधुदुर्गातील हे दोन मातब्बर खेळाडू, कोकण प्रांताचे दोन दर्जेदार खेळाडू एकमेकांच्या समोर. धावसंख्या स्थिरावली 31-31. खूपच खराब गोलंदाजी, अतिशय खराब गोलंदाजी. रुपेश सारख्या दर्जेदार मातब्बर खेळाडूकडून अशा प्रकारच्या खराब गोलंदाजीची अपेक्षा नसेल. एक चेंडू वाईड पडला, त्यावर एक बाईज गेली, त्यानंतर अजून एक वाईड. सेम बॉल सेम रिझल्ट. राजा नाटेकरचा थोडासा ओपन स्टान्स रुपेश तांडेलसाठी. पुन्हा एकदा खराब, यावेळी पुन्हा एकदा वाईड, वाईड +1. 34 धावा. ओमकार स्पोर्ट तेरसे बांबार्डे संघात सुद्धा अजूनही गोलंदाज शिल्लक, तरीही रुपेश तांडेलकडे दिलेली जबाबदारी, ही जबाबदारी रुपेशला पार पाडावी लागेल. तिसरा वाईड चेंडू सलग रुपेशकडून. फसलेल्या फटक्यावर स्वामी चेंडूच्या खाली आणि राजा नाटेकर बॅक टू द पॅव्हेलियन. सलग 3 वाईड रुपेश तांडेलने टाकले होते. दबाव वाटत होता रुपेशवर, पण हा दबाव अखेरच्या क्षणी परावर्तित करतोय रुपेश राजा नाटेकरवर. आणि राजासारखा एक मातब्बर खेळाडू, जो मैदानावर राजस खेळणं अपेक्षित होतं, असा राजा खिन्न मनाने आणि निराश वदनाने डगआउटच्या दिशेने दुसऱ्या गड्याच्या स्वरूपात. धावसंख्या 34-34. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू समाप्त. राजा नाटेकरची जागा घेण्यासाठी अजून एक राजा मैदानावर, राजाराम गवस, ज्याचं नाव. थोडासा दबाव वाटत होता रुपेश तांडेलच्या गोलंदाजीवर. एकही चेंडू न टाकता ज्याने 5 धावा बहाल केल्या होत्या. पहिल्याच चेंडूवर मिसफिल्डिंगचा चौकार गेल्यानंतर थोडासा नाराज दिसला होता रुपेश. आतापर्यंत 2 चेंडूत तब्बल 9 धावा खर्च करतोय, पण राजा नाटेकरची एक महत्वाची विकेट आणि 3 वाईड टाकल्यानंतर सिद्धू एक विकेट, ती सुद्धा राजाची. सौखून माफ असं म्हटलं तर वावगं ठरू नये. 34-34. राजाराम गबस अजून एक छोट्या चणीचा खेळाडू. नॉन सेकंडवर जीजी रेडकर एका षटकारानिशी, एका चौकारानिशी सुद्धा. आखो टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने लांब लांब लांब, खूपच लांब. धावा मात्र फक्त 1. 35 धावा. पहिल्या षटकात 16 धावा, दुसऱ्या षटकात 9 धावा. या षटकात आतापर्यंत 3 चेंडूत तब्बल 10 धावा खर्च करतोय रुपेश. थोडीशी दिशाबद्ध गोलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूने शेवटच्या काही चेंडूंसाठी (35-35) रुपेश तांडेल.
सुरुवात तर महागडी होते, शेवट कसा होईल रुपेश या षटकाचा. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये तब्बल 10 धावांचा खर्च, अजूनही 3 चेंडू बाकी. जीजी रेडकर आणि राजाराम गवस ही जोडी बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघाकडून. अजून एक फास्टर वन. यावेळी विकेट किपरची बोट थोडीशी झटका खात चेंडू 1 धाव बहाल करतायत. अक्षय मांजरेकर एक दर्जेदार खेळाडू विकेट किपरच्या भूमिकेत. रुपेशचा हा वेगवान चेंडू, कारण यष्ट्यांच्या मागे विकेट किपरसाठी थोडीशी मर्यादित जागा आणि या मर्यादित जागेवर अक्षयच्या विकेट किपिंगचा कस लागतोय. एकेरी धावेनिशी धावसंख्या 36-36. बाउन्सर चेंडू निर्धाव संपला असता अशा चेंडूवर 1 धाव पूर्ण झालेला ओव्हर थ्रो. जो चेंडू निर्धाव ठरू शकला असता अशा चेंडूवर अक्षय एकेरी धाव बहाल करतोय. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असफल. राजाराम गवस सांघिक 34 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू जीजी रेडकर साठी. अजून एक वेगवान चेंडू रुपेश कडून. ज्या खराब गोलंदाजीने रुपेशने सुरुवात केली होती, सलग 3 वाईट टाकले होते, पण त्यानंतरचे शेवटचे 4 चेंडू जर सिद्धू आपण पाहिलं तर अतिशय लाजवाब गोलंदाजी. अतिशय दर्जेदार वेगवान गोलंदाजी रुपेश कडून आपण पाहिली. या षटकात रुपेश खर्च करतोय तब्बल 12 धावा खर्च करतो या षटकात. एकूण धावसंख्या स्थिरावली 37-37. 3 षटक समाप्त आणि संघाचा हुकमी एक्का. द टर्मिनेटर नारायण बगडे बॉलिंग मार्कवर. नारायण बगडेची गोलंदाजी चतुरस्त्र, एक आगळी वेगळी शैली, क्रिकेटचा एक मोठा अनुभव, क्रिकेटमधील एक अष्टपैलू खेळाडू बॉलिंग मार्कवर. ओमकार स्पोर्ट तेरसे बांबार्डे संघाच्या वतीने नारायण बगडे. स्ट्रायकर एंडवर राजाराम गवस आपल्या वैयक्तिक 1 आणि नॉन स्ट्रायकर एंडवर जीजी रेडकर वैयक्तिक 12 धावसंख्येवर 1 भरनियम षटकार आणि 1 भरनियम चौकार आतापर्यंत जीजीच्या बॅटमधून. रुपेश तांडेल क्लोज विकेट किपिंग. नारायणचा पहिला चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकेरी धाव तर मिळेल, एकेरी धावेवर समाधान. थ्रो सांभाळणं गरजेचं होतं. यावेळी थोडी चूक झाली असती तर अवांदरचा अजून एक रन्स पाहायला मिळाला असता. बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघासाठी प्रत्येक धाव महत्वाची. शेवटचे 5 चेंडू बाकी. या 5 चेंडूवर मोठे प्रहार करावे लागतील. जीजी आपण सुरुवात खूप सुंदर केलीत. 1 भरनियम षटकार, 1 भरनियम चौकार. या ओव्हरमध्ये आपल्याला किमान 2 चौकार षटकार अपेक्षित असतील आणि तोच अपेक्षित षटकार. द मॅक्झिमम भरनियम सिक्सर. कमेंट्री बॉक्स मधून जीजी कडून अपेक्षा व्यक्त केली जाते आणि लगेच अपेक्षांची पूर्तता. 44 या धावसंख्येवर घेऊन जाणारा हा षटकार. नारायण खोलवर टप्पा टाकण्याची चूक करतोय, कारण या क्षणी जीजीला चेंडू जणू काही फुटबॉल प्रमाणे दिसतोय. यापूर्वीच्या झालेल्या चेंडूवरची चूक दुरुस्त करतोय. ओव्हरपिच चेंडू केला होता, ज्या चेंडूवर षटकार बसला होता. यावेळी थोडासा शॉर्टर ऑफ द लेन चेंडू, गोल्डन स्पॉटच्या थोडासा अलीकडे पडून बाहेरच्या दिशेने वळणारा. एकेरी धावेचा हा चेंडू समाप्त होतोय 45 धावसंख्येवर. पुन्हा एकदा चूक आणि त्या चुकीला माफी नाही. अजून एक भरनियम सिक्सर. 51 धावा, अर्धशतक फलकावर लागतंय. बाबू स्पोर्ट सावंतवाडी संघाचं अर्धशतक. शेवटचे अजूनही 2 चेंडू बाकी. आपल्या वैयक्तिक 24 धावसंख्येवर जीजी रेडकर. यामध्ये 3 उत्तुंग गगनचुंबी भरनियम षटकार आणि 1 लाजवाब भरनियम चौकार. खराब चेंडू. वाईड ब्लॉक, वाईड +1. खूपच खराब कामगिरी. या सामन्याचा विचार केला तर ओमकार स्पोर्ट तेरसे बांबार्डे संघाची गोलंदाजी खूपच दिशाहीन. वारंवार खोलवर टप्प्याचे ओव्हरपिच प्रकारचे चेंडू जे षटकारासाठी पिटाळले जात आहेत. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून.
चेंडूचा प्रवास सीमारेषा पार द मॅक्झिमम व्हरेनियम षटकार या ओव्हरमधील षटकार क्रमांक 3 जी रेडकरच्या बॅटमधून 3 व्हरेनियम षटकार आतापर्यंत या एकाच षटकात जी रेडकरचे एकूण धावसंख्या 59 आजच्या दिवसातील एक मोठी धावसंख्या उभारताना बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघ मैदानावर नारायणचा चेंडू थोडासा बीट करतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय चूक करतोय दुसरा प्रयत्न झेल टिपण्याची झेल सुटतोय आणि चेंडू सीमारेषा पार व्हरेनियम चौकार इनिंगची होते संगता इनिंगची सांगता प्रथम फलंदाजी करताना बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघ ओमकार स्पोर्ट तिरसे बांबार्डे संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना धावा जमवतोय 63 विजयासाठी 4 षटकामध्ये 64 धावांची गरज 24 चेंडू 64 धावा कसा असेल या धावांचा पाठलाग सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज ऐकूया सचिन सावंत. धन्यवाद बादल सर. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रात तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय अनुभवतोय वरनियम कोकणनाव प्रीमियर लीग 2024 ची ही स्पर्धा या मैदानावरती आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा रंग घेत असताना या मैदानावरती एकंदरीत या सामन्याचा विचार केला आजच्या दिवसातील हा चौथा सामना या मैदानावरती पाहायला मिळतोय. त्या सामन्यात दोन बलाढ्य संघ एका बाजूने बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघ तर दुसऱ्या बाजूने ओमकार स्पोर्ट्स तेरसे बांबार्डे संघ पाहायला मिळतो या मैदानावर.
दोन्ही संघांनी यापूर्वी या स्पर्धेतील आपला पहिला सामना हा जिंकला, विजय संपादन केला आणि त्यानंतर दुसऱ्या विजयाच्या प्रतीक्षेत हे दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत. 4 षटकात तब्बल एक भलं मोठं आव्हान 64 धावांचं उभं केलंय बाबू स्पोर्ट सावंतवाडी संघाने आणि या आव्हानाचा पाठलाग करत असताना हे दोन सलामीवीर फलंदाज. पहिला चेंडू गोलंदाज अरविंद नेमळेकरांचा पाहायला मिळतोय, फलंदाज रुपेश तांडेल जाते. ऑफस्टिकच्या बराच बाहेरील चेंडू हा नक्कीच पाहायला मिळाला आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर झाल्यानंतर चेंडू वाईड असल्याची खूण नक्कीच पाहायला मिळाली आणि त्यानंतर पंचांनी इशारा दिलाय चेंडू वाईड असल्याचा. बाबू स्पोर्ट सावंतवाडी संघ एका बाजूनं प्रतिनिधित्व केलं जात आहे, दुसऱ्या बाजूने नक्कीच संघ पाहायला मिळतोय तेरसे बांबार्डे उमका स्पोर्टचा संघ. पहिला चेंडू नक्कीच स्वैर निघाल्यानंतर धावसंख्येत एका धावेची भर गोलंदाज अरविंद. यावेळेस हा चेंडू देखील सुरेख पाहायला मिळाला आहे. टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय चेंडू. एका विशिष्ट टप्प्यावरून दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कला प्राप्त असलेला हा गोलंदाज धूर्त आहे, माहिर आहे आणि नक्कीच प्रत्येक वेळी पहिल्या षटकात प्रत्येक फलंदाजाकडे एक नक्कीच चॅलेंज असतं या गोलंदाजाच्या विरोधात फलंदाजी करणं. आज देखील ती कमाल करत असताना अरविंदचा यावेळेस देखील चेंडू पुन्हा एकदा फलंदाज पदार्थ दाखवतोय, काहीसा शफल देखील होतोय. उजव्या हाताचा गोलंदाजाचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळतोय डाव्या हाताच्या फलंदाजाला आणि या चेंडूच्या विरोधात चेंडूच्या लाईनपर्यंत न पोहोचता ऑन साईडला चेंडूला घसटून फटका मारण्याच्या प्रयत्नात रुपेश तांडेला फलंदाज आणि यावेळेस देखील चेंडू निर्धाव राहिल्यानंतर गोलंदाज अरविंद. पुन्हा एकदा तेच पुत्तकरण पाहायला मिळालंय. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळतोय, फिरकी घेतोय. उजव्या हाताचा गोलंदाज कमाल दाखवत असताना या मैदानावरती अतिशय सुंदर गोलंदाजी राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय अरविंद नेमळेकर या पहिल्या षटका दरम्यान फलंदाज रुपेश तांडेलसाठी. यावेळेस आखुटप्प्याचा चेंडू लाईन लेंथ पिक केले, सुरेख फटका निघतोय. जो प्रयत्न अगदी पहिला चेंडूपासून होता फलंदाज रुपेश तांडेल या खेळाडूचा, तो फटका अखेरकार पाहायला मिळतोय. यश संपादन केलं जातंय या चेंडूवरती. ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्यावरून खेळलेला एक घणाघाती फटका वॅरेनियम षटकार पाहायला मिळतोय या मैदानावरती. स्कोरबोर्ड परावर्तित, धावसंख्या ही तब्बल 7 या आकड्यावर. पहिले 4 चेंडू परखल्यानंतर निघालेला फटका, काहीशी ताकद आजमावताना रुपेश तांडेल. यावेळेस पुन्हा एकदा फटका सुरेख, धाव मात्र मिळेल ती मात्र बहुधा 1 धाव, कारण निर्बंध आहे. नक्कीच स्टंप्सच्या पाठीमागे जर विचार केला तर 1 धाव घोषित स्वरूपाची आणि त्या ठिकाणी चेंडू गेल्यानंतर मिळालेली 1 धाव. स्कोरबोर्ड परावर्तित, धावसंख्या 8 या आकड्यावरती. नक्कीच 64 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती एक चांगला ताकदवर फटका खेळावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला, अन्यथा पराभव नक्कीच पदरी असेल हे मात्र नक्की. परंतु हाच पराभव न स्वीकारता प्रतिस्पर्धी संघावरती एक वर्चस्व प्रस्थापित करावं, प्रतिस्पर्धी संघाला काहीसं पाठीमागे ढकलावं हा प्रयत्न करताना हे दोन फलंदाज मैदानावरती. रुपेश तांडेल साथ देताना साई परब. यावेळेस देखील पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक उडवण्याचा प्रयत्न. चेंडू हा उजव्या यष्टीच्या बराच बाहेर फेकलाय गोलंदाज अरविंदने. अरविंदकडे कमाल आहे, कमबॅक केलाय या गोलंदाजानं. एक षटकार जरी बसला या गोलंदाजाच्या विरोधात तरी त्यानंतर वळण घेणारा चेंडू. धावसंख्येचा विचार केला, स्कोरबोर्ड स्थिरावून ठेवले. धावसंख्या ही 9 धावांवरती. प्रथमतः फलंदाजी करत असताना एक वादळ घोंगावलंय या मैदानावरती. सुरुवातीस राजा नाटेकरचा चौकार, तदनंतर गणेश करंगुटकरचा 1 षटकार 1 चौकार. परंतु पहिले इनिंग फिनिश करत असताना जी रेडकरची अफलातून फलंदाजी, तब्बल 34 धावांचं योगदान आणि ज्या खेळीमध्ये तब्बल 4 षटकार 2 चौकारांचा समावेश आणि याच खेळीच्या जोरावरती एकंदरीत धावसंख्या 63 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गणेश कलंगुटकर, अजून एक अनुभव प्राप्त युवा सितारा नक्कीच पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूंना अगदी कमी वयात बराच अनुभव टेनिस क्रिकेटचा आपल्या नावे गोळा केलाय तो खेळाडू गणेश कलंगुटकर. अष्टपैलू खेळाडू, 7 वेगवान गोलंदाज, राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस देखील हा चेंडू टप्पा पडलाय. टप्पा पडल्यानंतर काहीच्या बाहेरच्या दिशेला वळलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर. 1 धाव अतिरिक्त असल्याची खूण म्हणजे वाईड आणि वाईडच्या रूपात 1 धाव मिळाल्यानंतर टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. यावेळेस फुलटॉस चेंडू
पंचांकडून नक्कीच नो असल्याची खूण देखील केली जाते मैदानावरती. ओव्हर द वेस्टचा इशारा बहुधा निघालाय पंचांकडून. रिव्ह्यूचा वापर देखील केला जातो. यावेळेस हा चेंडू नो आहे की नाही हे नक्कीच परखलं जाईल या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. नक्कीच हा चेंडू काहीसा फुलटॉस प्रकारे फलंदाजापर्यंत पोहोचतोय. ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाच्या माध्यमातून जरूर झालाय, परंतु बॅटपासून काहीसा चेंडू वंचित राहिलाय, चुकलाय. जो अपेक्षित ताळमेळ खरं तर होता फलंदाजाला, तो ताळमेळ या चेंडूवरती नव्हता. आतापर्यंत एकंदरीत विचार केला धावसंख्या दुहेरी आकड्यावरती पोहोचते. 64 धावांच्या आव्हानाचा पाठलाग देखील केला जातोय. हा पाठलाग यशस्वीरित्या केला जाईल का की गोलंदाज या ठिकाणी नक्कीच रोखून ठेवले जातील पाहूया. परंतु त्यापूर्वी हा चेंडू नो आहे. पंचांनी जो निर्णय दिलाय, मैदानी पंचांचा निर्णय हा अंतिम राहतोय. थर्ड अंपायर कडून चेक केलं जातंय, टीव्हीच्या माध्यमातून रिप्ले पाहिलाय आणि त्यानंतर निर्णय दिला गेलाय की हा चेंडू नो आहे. म्हणजे नो प्लस 1 टोटल 2 धावा एकंदरीत धावसंख्येत गणल्या जातील आणि हा चेंडू पुन्हा फेकावा लागतोय. ही दंडित स्वरूपाची कार्यवाही नक्कीच केली जाईल गोलंदाज गणेशच्या विरोधात. यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू नो चेंडू फेकल्यानंतर यावेळेस ऑन साइडला फटका निघालाय. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं फील्ड केलंय, चांगल्या चेंडूला अडवलंय, परतीची फेर केली आणि तोपर्यंत मिळाली प्रतिस्पर्धी संघाला 1 धाव या मैदानावरती. सर्वेश नाईक चेंडूवरती येतोय. चांगलं फील्ड, चांगलं क्षेत्ररक्षण सर्वेशच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतंय. गणेश कनगुटकर गोलंदाजी मार्कवरती वेगवान सर्वांची गोलंदाजी साध्य करत असताना यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू फटका फसलाय. फटका हवेत आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. चांगलं फील्ड यावेळेस देखील नक्कीच पाहायला मिळतंय. सुरेख क्षेत्ररक्षण आणि यावेळेस टिपलेला हा अजून एक देखील झेल नितेश परब बहुधा पाहायला मिळतोय चेंडूवरती. अजून एक युवा खेळाडू. चांगलं फील्ड यावेळेस नितेशच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतं. या दुसऱ्या षटकादरम्यान म्हणजे मिळवलेले विकेट प्रतिस्पर्धी संघ हा काहीसा बॅकफुटवर पाहायला मिळतो. एकंदरीत धावसंख्या ही आतापर्यंत 13 या आकड्यावरती. वरेनियम विकेट पाहायला मिळते मैदानावरती. वरेनियम विकेट ही नक्कीच गोलंदाज गणेश कनगुटकरच्या नावे आणि नक्कीच आपल्या संघासाठी अष्टपैलू म्हणजेच फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात महत्त्वाची भूमिका पार पाडताना खेळाडू पाहायला मिळतोय गणेश कनगुटकर. न्यू बॅटर मैदानात श्रीकांत गावकर सज्ज असताना गणेशचा यावेळेस देखील वेगवान चेंडू आणि यावेळेस पंचांकडून इशारा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेल्याचा. 22च्या रूपात मिळालेली 1 धाव. गणेश कनगुटकर कौतुकास्पद कामगिरी करत असताना यावेळेस देखील पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच गणेश दांडतोय. तर यावेळेस उजव्या डाव्या त्याच्या फलंदाजाला जर एखादा अतिरिक्त उसळी प्राप्त करणारा चेंडू फेकला, आखूट टप्प्याचा चेंडू फेकला तर नक्कीच प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाकडे खास करून रुपेश तांडेलकडे क्षमता आहे मोठा फटका खेळण्याची आणि म्हणूनच वारंवार खोलवर टप्प्याची गोलंदाजी करत असताना गोलंदाज गणेश. यावेळेस काहीसा आखूट टप्प्याचा चेंडू ऑफसाइड द ऑफ स्टंप, काहीसा ऑफस्ट्रिकच्या बाहेरील चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय. वाईडची मांग देखील केली जाते, परंतु पंच हे तटस्थ आहेत आपल्या निर्णयावरती. यावेळेस हा चेंडू डॉट राहिलाय. विकेट किपरच्या हातात देखील स्थिरावला जातोय आणि तदनंतर गणेश कनगुटकर आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज. आखूट टप्प्याचा चेंडू पुल केला जातोय, फटका देखील निघतोय. या फटक्याचा विचार केला जर दुसरं कुठचंही मैदान असतं तर नक्कीच या फटक्यावरती
4 ते 6 धावा लिहिल्या गेल्या असत्या, परंतु आज या फटक्यावरती नक्कीच धावांचा निर्बंध आहे, खास करून विकेटच्या पाठीमागे, आणि म्हणूनच विचार केला तर मिळाले ते मात्र 1 धाव या चेंडूवरती. टिकलेल्या स्वरूपाच्या एका घोषित धावेनं धावसंख्येचं खातं हे 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या 15 धावांवरती मात्र एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकात चांगली गोलंदाज अरविंदची मात्र 9 धावा खर्ची घातल्यानंतर गणेश कलंगुटकर याच्या एका षटकात तब्बल 1 चेंडू नो जरी फेकला गेला तरी त्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाजाने केलेली वापसी, खर्ची घातलेल्या मात्र 6 धावा, मिळवलेली 1 विकेट आणि प्रतिस्पर्धी संघाला दिलेला धक्का हा आपण पाहिला या मैदानावरती. बाबू स्पोर्ट्स संघाचा विचार केला, मातब्बर खेळाडू आहेत या संघाच्या खेम्यात. या संघाचे कोच विल्फ्रेड फर्नांडिस पाहायला मिळत आहेत. सिद्धेश केदार उर्फ पॉलक हा देखील एक गुणवान खेळाडू पाहायला मिळतो या संघाच्या खेम्यात. साथ रिचर्ड साल्डाना हा देखील आक्रमक फलंदाज पाहायला मिळतोय बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघाच्या खेम्यात. सर्वेश सावंत हा देखील एक गुणवान खेळाडू आपण पाहतोय बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी या संघात. आणि वेगवान गोलंदाज, गोलंदाजानं नक्कीच कमी वेळात छाप सोडली या क्रिकेटच्या खेळामध्ये. टेनिस क्रिकेट विश्वात ज्यांना आपली एक नवी ओळख प्राप्त केले असा नितेश परब, चराटा गावचा सुपुत्र, यावेळेस सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. सातेरी भद्रकाली चषक जो रंगला होता आरोंदाच्या मैदानावरती, त्या स्पर्धेत ज्या गोलंदाजानं आपली चमक सोडली होती, छाप सोडली होती, असा गोलंदाज नितेश परब सज्ज पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. बंदाट वेगात गोलंदाजी करण्यासाठी माहीर असलेला हा खेळाडू, साथ फलंदाजी देखील आहे या खेळाडूकडे. तो गोलंदाज राईट आर्म सज्ज असेल यावेळेस मैदानावरती. नक्कीच एका बाजूने युवा सितारा पाहायला मिळतोय, परंतु या युवा खेळाडूच्या समोर आव्हान असेल ते मात्र आज फलंदाज रुपेश तांडेल्याचं. अनुभव ज्या खेळाडूच्या नसानसात भिनलाय, आक्रमकता ज्या खेळाडूच्या नसानसात भिनले, असा हा आक्रमक फलंदाज स्ट्राईक एंड वरती असताना नितेश परब. पहिला चेंडू वेगवान नक्कीच, आणि या वेगावरती जेव्हा गोलंदाज स्वार असेल, विकेट किपर विवेक गावडेकडे देखील नक्कीच त्या ठिकाणी चॅलेंज असेल या चेंडूंना थांबवून ठेवणं, क्षमवून ठेवणं या मैदानावरती. परंतु पहिला चेंडू अतिशय सुरेख, काहीसा खांद्याच्या उंचीचा फेकलेला चेंडू नक्कीच यावेळेस पाहायला मिळतोय. गोलंदाज नितेश परब. यावेळेस देखील आखूट टप्प्याचा चेंडू, आखूट टप्प्याच्या चेंडूचा वापर, परंतु अनुभव जो आहे या खेळाडूकडे, तो अनुभव परिपूर्ण आपल्या फलंदाजीमध्ये आज पाहायला मिळतोय. फलंदाज रुपेश तांडेलच्या बॅट मधून निघालेला फटका, आसमान दाखवलं जातंय या चेंडूला. वैरणियम षटकार पाहायला मिळतो या मैदानावरती. नक्कीच ज्या खेळाडूनं यापूर्वी देखील एक फटका खेचला होता अरविंदच्या विरोधात, आणि तोच फटका पुन्हा एकदा नितेशच्या विरोधात खेचल्यानंतर यावेळेस वेगवान चेंडू, इशारा पाहावा लागेल पंचांकडून. नक्कीच वाईडचा इशारा निघालाय, म्हणजे चेंडू सुवैर आहे. अतिरिक्त 1 धाव ही देखील पाहायला मिळते या मैदानावरती. बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघाचा खेळ आपण पाहतोय मैदानावरती, आणि बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघाचे चाहते रुमेश ठाकूर हे देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या मैदानावरती. नक्कीच प्रत्येक क्रिकेट रसिक आज उपस्थित असेल या मैदानावर, साथ उद्या सुद्धा. यावेळेस वेगवान चेंडू, फलंदाजाच्या डोळ्याचं पापणही न लावता चेंडू विकेट किपर पर्यंत पोहोचतोय, आणि तदनंतर हा वेगवान चेंडू विवेक गावडेच्या हातात मात्र निर्धाव स्वरूपात स्थिरावल्यानंतर धावसंख्या स्थिरावली जाते ती केवळ आणि केवळ 22 या आकड्यावरती. 22 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस चांगला चेंडू, पुन्हा एकदा ऑन साइडला फटका उडवण्याचा प्रयत्न, परंतु भन्नाट वेगाची गोलंदाजी पाहायला मिळते नितेश कडून. त्या गोलंदाजीवरती फलंदाजी करत असताना बहुधा बॅट ही काहीशी फिरते त्या ठिकाणी फलंदाजाच्या हातात. मात्र मिळालेली 1 धाव या एका धावेनं धावसंख्येत परावर्तित. धावसंख्या 23 या आकड्यावरती. 23. 64 धावांच्या आवारचा पाठलाग करायचा आहे. या षटकात तब्बल 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. अतिशय सुंदर वेगवान पद्धतीची गोलंदाजी समाप्त झाल्यानंतर यावेळी श्रीकांत गावकरसाठी गोलंदाज नितेश परब. उंचपुरी शरीरयष्टी लाभले, स्ट्रॉंग आर्म आहे या खेळाडूकडे, चांगला खांदा, आणि त्या खांद्याचा वापर करत असताना मधोमध मैदानाचा चेंडू जोरदारपणे आपटला जातोय, आणि भडुनाचं भन्नाट वेग, आणि या वेगासोबत आखूट टप्प्याचा चेंडू काहीसा प्रश्न उभा टाकतोय फलंदाज श्रीकांत गावकरकडे. परंतु स्ट्राईक एंडवरती श्रीकांत गावकर सज्ज असताना पुन्हा एकदा वेगवान चेंडू ऑन साइडला आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका उडवण्याचा प्रयत्न. मात्र यावेळेस देखील नितेशचा हा वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातात झालाय समाप्त. एकंदरीत धावसंख्या
23 या आकड्यावरती आणि 64 या धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना जर पाहिलं तर पहिल्या 23 धावा पूर्ण झाल्या या मैदानावरती. तब्बल आवश्यकता असेल 41 धावांची. 6 चेंडू. आणि या 6 चेंडूत विजयासाठी आवश्यकता 41 धावांची. यावेळेस पहिला चेंडू ऑन साइडला फटका. रुपेश तांडेलच्या बॅट मधून सिद्धेश केदार या गोलंदाजाच्या विरोधात निघालेला हा फटका ऑन साइडला ताकदवर फटका. वारानियम षटकार पाहायला मिळतो या मैदानावरती. नक्कीच रुपेश तांडेल एका बाजूने चांगली फलंदाजी करतोय, दुसऱ्या बाजूने जी अपेक्षित साथ खरं तर पाहायला मिळायला हवी होती ती साथ मिळत नाहीये आणि म्हणूनच एक हाती किल्ला लढवताना रुपेश तांडेल. या चेंडूवर देखील फटका उडवण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस गती परिवर्तन केले गोलंदाज सिद्धेश केदार यानं. या खेळाडूकडे देखील अनुभव आहे. चतुर चाणाक्षक गोलंदाज म्हणून या खेळाडूची ख्याती घेते आणि तो अनुभव साध्य करत असताना दाखवला जातो यावेळेस मैदानावरती सिद्धेश कडून. चेंज ऑफ द पेस, मात्र यावेळेस गती परिवर्तन ओळखलंय आणि हा आखूड टप्प्याचा चेंडू सिद्धेशचा आणि या सिद्धेशच्या चेंडूवरती एक आक्रमक फटका निघतोय फलंदाज रुपेश तांडेलच्या बॅट मधून. चेंज ऑफ द पेस, नक्कीच गती परिवर्तन जेवढं महत्वपूर्ण असतं बॉलिंग मध्ये तेवढंच त्या गती परिवर्तनाला टप्पा देखील महत्वाचा असतो. यावेळेस चेंज ऑफ द पेस आपण पाहिलंय, मात्र हा टप्पा काहीसा आखूड टप्प्याचा मिळालाय आणि या चेंडूवरती पुरेपूर संधी होती फलंदाजाकडे चेंडू पाहत फटका मारण्याची. जो वेळ मिळाला त्या वेळाचा पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाज रुपेशने. ऑन साइडला निघालेला फटका मिळवलेला 6 धावा आणि टीम टोटल परावर्तित 35 या आकड्यावरती. यावेळी चांगला चेंडू कमबॅक पाहायला मिळाला. एक षटकार एक डॉट चेंडू, त्यानंतर षटकार त्यानंतर डॉट चेंडू. एकंदरीत एक तेरी एक मेरी हे समीकरण ठाकतं या मैदानावरती फलंदाज आणि गोलंदाज या दोघांच्या दरम्यान. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी तब्बल बऱ्याच धावांची असेल आवश्यकता. यावेळी देखील चांगला चेंडू. बॅटची आतील कड बहुधा चेंडू घेतोय. चेंडू समाप्त होतोय. विकेट किपर यष्टीरक्षक विवेक गावडेच्या हातात आणि क्लोज विकेट किपिंग करत असताना यावेळेस एक अप्रतिम झेल नक्कीच पाहायला मिळतोय. रिॲक्शन टाइम खूपच कमी होता विवेककडे, मात्र नक्कीच नजरा टिकवल्या होत्या चेंडूवरती आणि अंतिम क्षणी टिपलेला हा झेल आणि हा धक्का बसलाय रुपेशच्या रूपात. फलंदाजी करणारा संघ ओमकार स्पोर्ट्स तेरसे बांबार्डे संघाला. एकंदरीत धावसंख्या 35 धावांवरती. विजयाचं समीकरण अजूनही जर बघितलं एका चेंडूत विजयासाठी आवश्यकता असेल 29 धावांची. काहीच अशक्यप्राय हे आव्हान आहे या मैदानावरती. शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज मैदानात. यावेळेस न्यू बॅटर मैदानात. यावेळेसचा हा चांगला चेंडू वेगवान क्विकर पाहायला मिळालाय. फलंदाजाला नक्कीच बीट करणारा हा चेंडू. लेग बिफोर विकेट. LBW हलकीशी झालेली अपील, पंचांकडून मिळालेली स्वीकृती आणि लेग बिफोर विकेटच्या साहाय्यानं फलंदाज माघारी परतलाय. बाद झालाय मैदानावरती. एकंदरीत हा सामना बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघाने केलाय आपल्या नावे. या सामन्यात विजय संपादन करत बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघ काहीसा भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी संघ ओमकार स्पोर्ट तेरसे बांबार्डे संघाला पराभूत केल्यानंतर यानंतर होणारी लढत